भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की संकल्पना से 151 बेलापुर विधानसभा मतदार संघ में नमो चषक 2024 का भव्य आयोजन किया गया है। सीवुड स्थित नमो चषक 2024 के तहत आयोजित कैरम एवं शतरंज प्रतियोगिता का उद्घाटन बेलापुर के विधायक मंदा मात्रे के हाथों जोशो खरोश के साथ संपन्न हुआ, जहां इस अवसर पर पूर्व स्थानीय नगर सेवक दीपक पवार, पूर्व नगर सेवक नीलेश महात्रे सहित भारतीय जनता पार्टी के तमाम पदाधिकारी मौजूद थे। इस दौरान मंदा मात्रे ने खुद शतरंज खेलकर इस नमो चषक अंतर्गत कैरम और शतरंज प्रतियोगिता की आधिकारिक शुरुआत की। खिलाड़ियों ने बढ़ चढ़कर भाग लिया और अपनी प्रतिभा का खुलकर परिचय दिया। इस दौरान मंदा मात्रे ने कहा कि भारतीय जनता पार्टी के माध्यम से बच्चों की प्रतिभाओं को निखारने में नमो चषक एक मजबूत मंच बनकर साबित हुआ है। वहीं इस दौरान मंदा मात्रे ने सभी से आह्वान किया कि नमो चषक में अपना पंजीकरण करवाएं और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के संकल्प को सार्थक करें। आपल्याला माहिती असेल, बुद्धिबळ हा खेळ हा बुद्धीला चालना देणारा, बुद्धीचा आत्मविश्वास वाढवणारा हा बुद्धिबळ खेळ आहे। आणि या खेळामध्ये जर पाहिलं तर तसं हा राजकारणी लोकांचा खेळ आहे। आणि राजकारणामध्ये राजा श्रेष्ठ असतो, पण या बुद्धिबळामध्ये राणी श्रेष्ठ असते। आणि राणी सर्व घर फिरू शकते, आडवी तिडवी तिरकी उभी, पण राजा हा फक्त एक पाऊल चालतो। उंटाला जेवढा अधिकार आहे तेवढा राजाला नाही, घोड्याला जेवढा अधिकार आहे अडीच गज चालायचा तेवढाही राजाला नाही, प्यादाला जेवढा अधिकार आहे तेवढाही राजाला नाही। म्हणून या घराची श्रेष्ठ कोण आहे तर राणी आहे। तसं या प्रभागाची श्रेष्ठ कोण आहे तर राणी आहे। इथं किती उंट घोडे आडवे आले ना तरी त्यांना पाडायची क्षमता आमची आहे। आणि हे बुद्धिबळाच्या खेळातून आम्ही आता इथे दाखवून दिलेलं आहे। कॅरम सुद्धा खेळण्यासाठी जी मुलं आलेले आहेत, कॅरमला सुद्धा एक फार एकाग्रता लागते की त्यांनी एकदम आत्मविश्वासाने कॅरम खेळायचा असतो। तेव्हा समोरचा माणूस कसं कुठे पॉईंटनी सोंगटी मारतो आणि राणी कोण जिंकतं त्याच्यामध्ये सुद्धा राणी आहे, कॅरममध्ये सुद्धा राणी आहे। त्याच्यामुळे हा खेळ खेळताना जो मला या मुलांबरोबर या महिलांबरोबर खूप आज आनंद झाला। आणि या खेळाची जवळजवळ नोंदणी नमो नोंदणी जो लिंक दिले अतिशय उत्तम प्रकारे झालेले आहे आणि पुढचे खेळ चालू राहणार आहेत। आतापर्यंत आमची नोंदणी जवळजवळ 3-3.5 हजाराच्या घरात गेलेलं आहे। आम्ही उगाचच काहीतरी खोटे आकडे देणार नाही। 50,000 आणि 60,000 जोपर्यंत आमचे खेळ चालू राहतील तसतशी आमची नोंदणी होत राहील। आणि नोंदणी आम्हाला पक्षाने 50,000 दिले आहे, त्याच्यावरही जातील। पण आज उगाचच काहीतरी प्रेसमध्ये खोटे आकडे द्यायचे, आम्ही 50,000 केले का 60,000, अजून 10-15 दिवस खेळ आहे। त्या खेळामध्ये हळूहळू नोंदणी तिथे तिथे खेळ असतील तिथे तिथे वाढणार आहे। आणि त्याप्रमाणे आज पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये लिंक दिलेले आहे, त्याच्यातूनच तुमची नोंदणी होत आहे। त्याच्यामुळे तुम्ही पक्षाला फसवू शकत नाही। तुम्ही 100 नोंदणी करणार आणि सांगणार 50,000 केली, पक्ष भारतीय जनता पार्टी आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांची नोंद ही केली जाते। कोण काय काम करतो, कोण काय मॅनेज करतो, कोण कोणाचा कार्यक्रम हायजॅक करतो, तर कोण कोणाचा कार्यक्रम होऊ नये म्हणून यंत्रणा लावतो, मीडिया जाऊ नये म्हणून। कालच्या आमच्या फुटबॉलला मीडिया आली नाही, कार्यक्रम नमोचा होता, नमो चषक होतं, भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम होता, मंदा मात्रेच्या काही घरचा नाही। पण काल जवळजवळ सांगायला मला आनंद होतो की नव्या मुंबईतून जवळजवळ 600 मुलांनी काल पार्टिसिपेट केला फुटबॉलमध्ये। त्यांचे पालक नमो चषक घेऊन एवढे किट घेऊन एवढ्या आनंदात मुलं गेली आणि ती माझ्या प्रभागातली नेरूळ, वाशी, बेलापूरची होती। हाच आनंद, त्यांच्या चेहऱ्याचा आनंद हाच आमचा आनंद आहे। एक्सरसाइज झाली फुटबॉलमुळे आणि शरीराला एक व्यायाम करण्याची जी क्षमता असते ती मिळाली। त्यामुळे हे संपूर्ण कार्यक्रम उद्याही आमचा कार्यक्रम आहे, रोज कार्यक्रम चालणार आहे। शेवटी फेब्रुवारीमध्ये 2-3-4 ला तांडेल मैदानात क्रिकेट आहेत। आज जवळजवळ 26 क्रिकेटच्या टीम आलेल्या आहेत आणि 7 ज्येष्ठ नागरिकांच्या आल्या आहेत। अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे या नमो चषकला। आणि पुन्हा बेलापूरमध्ये एक खेळण्याचं वातावरण, या मुलांना संधी आणि व्यासपीठ देण्याचं वातावरण आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे करत आहोत।
आणि दीपक पवारांना मी विशेष धन्यवाद देते की त्यांनी लहान मुलं आणून त्यांच्या बुद्धीला चालना देण्याचं काम केलेलं है। वहीं इस प्रतियोगिता में भाग लेने वाले प्रतियोगियों ने इस आयोजन को फिटनेस और स्वस्थ जीवन जीने का मजबूत प्लेटफॉर्म करार दिया। ब्यूरो रिपोर्ट, नवीन नेटवर्क।